अरे यार, सकाळी सकाळी मशीनची शिलाई खराब होती. आता काय करू? एका मिनिटात सांगतो. आता लाईट कितीचा आहे विचारू नका, 250चा आहे. हा मग धागा घेतला, असा टाकला, त्याच्यामधून घेतला, असा लावला, वरती घेतला, त्याच्यात टाकला आणि स्विंगत टाकला. आता सगळे म्हणते ना, आम्ही असंच तर लावतो. अरे सगळे नाही लावत असं, काही लोक वेगळे लावतात. कसे लावतात पहा. इथून घेतला, असा टाकला, कुठून? याच्या मागच्या साईडनं नाही तर मग समोरून, पण या दोन पाकळ्यामधून नाही टाकला. आणि इथून नाही घेतला. आणि आमच्या दुकानदाराने मशीन खराब दिली. दुकानच खराब आहे, मशीनच बोगस निघली. अरे काय धंदे तुमचे. दुकानदार बी चांगला आहे, तुम्हाला बी सगळं येतं, पण तुम्ही काय चुकवता, याच्यामध्ये असा कचरा असतो. हा कचरा साफ करत नाही आणि मशीनच खराब दिली. अरे काय बापा हो. धागा घ्या व्यवस्थित, यात टाका, याच्यात टाका दोन्ही पाकळ्यामधून आणि ओढून बघा. जर टाईट येत असेल तर तुम्ही व्यवस्थित टाकला, नसेल येत तर याच्यात प्रॉब्लेम आहे, नाही तुमच्यात प्रॉब्लेम आहे. काहीतरी चेक करून घ्या, मशीन नाही तर स्वतःला. आणि हा जो दाब आहे ना, हा खाली ठेवायचा. ज्याच्याकडे नवीन मशीन आहे ना, त्याच्यामध्ये एक सुविधा असते, जर हा दाब वर केला तर हे खुलून जात असतं, म्हणजे मोकळं होत असतं. तुम्ही यातून धागा टाकल्यानंतरही धागा जेव्हा तुम्ही ओढसाल तेव्हा तो ढिल्लाच येणार आहे. तर त्याच्यामुळं लक्षात ठेवा की तुम्ही धागा टाकताना दाब खाली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही इथून ओढसाल तेव्हा तो टाईट आला पाहिजे. जर असं असेल तर मशीनमधून शिलाई चांगली येईल. आणि हा इतक्या सकाळी पुन्हा लावतो, झोपत असतो माणूस.